विजय संगीत गीत क्रमांक 140. आणि जर आपल्याकडे उपासना संगीत असेल तर 333 आहे. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. 140 विजय संगीत गीत क्रमांक. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी. सुचे मना जय हा विचार तै वाटे समाधान पार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी कधी क्लेशाच्या प्रलयी. सुखात की दुःखात मी तो चालवी तो नेहमी. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी तरी प्रेमाने चालवी. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. संपेल जेव्हा माझी धाव जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यू तीरी न भिनार. प्रभूच चालवील पार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. आज सकाळचं मनन रेव्हरंड विश्वास पाडवी यांच्याकडून आहे. येणाऱ्या मननासाठी आपण प्रार्थना करूया आणि आजच्या दिवसासाठी प्रभूची आपण कृपा मागूया. रात्रभर चांगला पाऊस आपल्या परिसरामध्ये झाला त्यासाठी परमेश्वराला आभार मानूया. आमच्या दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, सुंदरशी वृष्टी आणि सुंदरसा पाऊस तू आम्हाला देऊन आशीर्वादित केलंस. आज सकाळी देवबापा यासोबतच आम्ही आमचं मन आमचं अंतकरण तुला अर्पण करतो व पवित्र वचनाचं मनन चिंतन आम्ही तुझ्या प्रिय दासाकडून करतो. आज रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब पवित्र वचनातून बोलत असताना
त्यांचे करवी तो आमच्याशी बोल व त्यांच्याकडून येणारी ही जी पवित्र वचनं आहे ती आमच्या आध्यात्मिक जीवनाला घडवणारी बनवणारी अशी आहे. यासाठी त्याच्या घोषणेसाठी प्रभू तो आपली कृपा पुरीव. ऑनलाईन पाहणाऱ्यांना आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद दे. तांत्रिक अडचणीपासून आजच्या सभेचं प्रभू संरक्षण कर. पुन्हा एक वार दे बापा, तुझी उपकार स्तुती करीत आजच्या दिवसाला तुझ्या पवित्र नावाने आम्ही सुरुवात करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या गोड नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. सर्वांच्या वतीने जे ऑनलाईन पाहत आहे व जे उपस्थित आहे सगळ्यांच्या वतीने मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो आणि पुढील वेळ मनन चिंतनासाठी मी त्यांच्या हाती देतो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आणि जे ऑनलाईन उपस्थित आहे आमचे प्रिय लोक त्या सर्वांना देखील प्रभूच्या नावामध्ये सलाम. प्रियांनो, आजच्या सकाळी पुन्हा एकदा आपण देवाचं वचनाचं चिंतन करत असताना आपण शास्त्रभाग वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय 13 आणि 14 ही वचनं. प्रेषितांची कृत्ये 4था अध्याय 13 आणि 14 मी वाचतो. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. आणि या ठिकाणी एक प्रसंग आम्हाला पाहायला मिळतो आणि त्या प्रसंगामध्ये पेत्रानं आणि योहानाने ख्रिस्ताची सुवार्ता मोठ्या धैर्याने गाजवायला सुरुवात केलेली आहे. त्या अगोदर आम्ही 13वा अध्याय वाचला आणि 3रा अध्याय वाचला आणि 4थ्या अध्यायाचे वरचे वचनं वाचले. तर आम्हाला एक प्रसंग त्या ठिकाणी दिसतो प्रियांनो, की एका लंगड्या भिकाऱ्याला पेत्र आणि योहानाने आरोग्यदान दिलेलं आहे, बरं केलेलं आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये त्याला चालतं फिरतं केलेलं आहे. आणि हा मोठा चमत्कार पाहून अनेक लोक त्या ठिकाणी आश्चर्य करू लागलेले आहेत. तिथल्या रहिवाशांना, आजूबाजूच्या लोकांना, शासनाचे लोक, राज्याचे लोक आणि धर्मविरोधी लोक यांना एक प्रकारे धक्का बसलेला आहे. आणि हे सगळं पाहून त्यांनी पेत्र आणि योहानांना मोठ्या दरडावून त्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं काम तुम्ही या ठिकाणी करू नका. यापुढे तुम्ही असं या नावाने सुवार्ता सांगू नका. परंतु पेत्र आणि योहानाने त्या ठिकाणी धैर्याने या गोष्टीला आणि या सर्व प्रसंगांना, त्या लोकांना, विरोध करणाऱ्या लोकांना धैर्याने उत्तर दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते सांगतात की आम्ही या परिस्थितीमध्ये प्रभूचं ऐकावं की तुमचं ऐकावं हे तुम्हीच योग्य किंवा अयोग्य हे तुम्हीच ठरवा. आणि अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी पाहतो की ख्रिस्ताची सुवार्ता त्या ठिकाणी गाजविण्यात येत आहे. प्रियांनो, या ठिकाणी आज आम्हाला विशेष करून एका शब्दावर चिंतन आणि मनन करायचं आहे, ते म्हणजे धैर्य, धीटपणा, निडरपणा. आणि देवराज्याची सुवार्ता सांगत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना आम्हाला या गोष्टीची गरज आहे की ख्रिस्ती माणसाने धाडसी असावं, ख्रिस्ती माणसाने धैर्यवान असावं, विश्वासणारे नेहमी सक्षम असावं अशी देवाची इच्छा आहे प्रियांनो. आणि म्हणून आज आम्ही यावर विचार करत असताना धैर्य ह्याचा अर्थ काय आहे हे प्रथम समजून घेतलं पाहिजे. जगाच्या दृष्टीने धैर्य याचा वेगळा अर्थ आहे, परंतु धैर्य ह्याचा अर्थ असा देखील नाही की उद्धटपणा करणे, उर्मटपणा करणे किंवा दांडगेपणा करणे, अशा वर्तणुकीला ख्रिस्ती जीवनामध्ये स्थान नाही प्रियांनो. आम्ही एका शब्दात सांगायचं म्हटलं तर ख्रिस्ती जीवनामध्ये नो व्हायलन्स अशी स्थिती आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वर्तनाला ख्रिस्ती जीवनामध्ये स्थान नाही. उलट सुवार्तेच्या कार्यात वरील प्रकारचे वर्तन करणारे जे लोक आहेत ते लोक
प्रभूकडे लोक आणण्यापेक्षा प्रभूपासून दूर नेऊ शकतात, कारण अशा प्रकारचं वर्तन हे आम्हाला मान्य नाही, प्रभूला पण मान्य नाही प्रियांनो. मग जागतिक परिस्थिती जर आम्ही पाहिली तर जागतिक परिस्थिती अतिशय भीतीदायक आहे. जिकडं तिकडं भयाचं वातावरण आहे. विशेष करून आता ख्रिस्ती जगामध्ये अतिशय बाका प्रसंग आलेला आहे, आणीबाणीचा प्रसंग आलेला आहे. जगामध्ये सर्व राष्ट्रांमध्ये ख्रिस्ती लोकांकडे एक वाईट दृष्टीने पाहण्यात येत आहे, छळाच्या दृष्टीने पाहण्यात येत आहे, त्यांची निर्भसना करण्यात येत आहे. प्रार्थना करणं, सुवार्ता सांगणं या गोष्टीला बंदी करण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्ती व्यक्तीला पाहिजे, ख्रिस्ती मंडळीला पाहिजे की त्यांनी आता धैर्याने राहायला शिकलं पाहिजे, विश्वासानं राहायला शिकलं पाहिजे. मग नेमकं जे जगिक धैर्य आहे त्याविषयी शास्त्र सांगत नाही, परंतु जे प्रभूपासून मिळालेलं धैर्य आहे त्याविषयी शास्त्र आम्हाला शिकवतं. मग धैर्य यामध्ये जर आम्ही बारकाईने विचार केला तर त्यामध्ये विश्वास आहे आणि विश्वासाप्रमाणे कृती देखील आहे प्रियांनो. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी जेव्हा आम्ही एकत्र करतो, विश्वास, कृती आणि आमचा परिणाम जेव्हा आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला धैर्य या शब्दाची आम्हाला फोड करता येते. विश्वासणाऱ्यास प्रभूने दैवी सामर्थ्य दिलेले आहे हे आम्हाला शास्त्र सांगते. मग हे दैवी सामर्थ्य म्हणजे ह्याला पवित्र धीटपणा असं म्हणतो. तो आम्हाला प्रभूपासून विश्वास ठेवल्यापासून आपोआपच मिळालेला आहे असं शास्त्र आम्हाला शिकवतं. मग तो धैर्य, ते धैर्य कोणतं आहे? इफिस 3:12 असं म्हटलेलं आहे की प्रभूच्या ठायी आम्हाला विश्वासानं धैर्य आणि भरोसापूर्वक प्रवेश मिळालेला आहे. आम्हाला त्या ठिकाणी एक अशा प्रकारचा प्रवेश आहे की त्या प्रवेशामध्ये कोणीही जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला विश्वासानं मुभा मिळालेली आहे, परवानगी मिळालेली आहे. इफिस 3:12 असं म्हटलेलं आहे. मग पुढे इब्री 4:16 असं म्हटलेलं आहे की आपणावर दया व्हावी व कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला धैर्याची गरज आहे आणि ती कृपा आणि ती दया करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. पुढे इब्री 10:19 असं म्हटलं आहे, येशूच्या रक्ताद्वारे परमपवित्र स्थानात प्रवेश करण्याचे आम्हाला धैर्य प्राप्त झालेले आहे. हे अशा प्रकारचं धैर्य आहे प्रियांनो, जे आम्हाला स्वर्गीय स्थानातून मिळतं, देवापासून मिळतं, देवाच्या आत्म्यापासून मिळतं. हे जगिक धैर्य नाही आहे, हे देवापासून मिळणारं धैर्य आहे आणि ते आम्हाला वचनामध्ये दाखवलेलं आहे. आणि शेवटी 1 योहान 4:17 असं म्हटलेलं आहे की न्यायाच्या दिवशी आम्हास धैर्य असणार आहे. कारण काय? तर जसा तो आहे तसा आम्ही या जगात असणार आहोत. आणि अशा प्रकारे हे दैवी धैर्य प्राप्त झाल्यामुळे आम्हाला स्वर्गाची दारं मोकळी झालेली आहे आणि त्या विश्वासामध्ये, त्या धैर्याने आम्ही आमचं जीवन जगायला शिकलं पाहिजे. मग हे पवित्र धैर्य धरून ज्यांनी सेवा केली असे काही लोक पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. त्यापैकी नव्या करारामध्ये योसेफ अरिमथाईकर याच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. योसेफ अरिमथाईकर हा एक गुप्त शिष्य होता. तो सनेंद्री सभेचा सभासद होता आणि तो पिलाताकडे गेला आणि त्याने हिम्मत धरून येशूचे शरीर मागितलेलं आहे. या प्रकारची कृती ही त्याला धैर्याने करता आली, कारण त्याच्या ठाई देवाचा आत्मा होता आणि ती कृती करण्यामध्ये देवाने त्याला हिम्मत दिलेली आहे, त्याला शक्ती दिलेली आहे, यासाठी की येशूच्या शरीराची अवहेलना होऊ नये आणि त्याचं शरीर व्यवस्थित रीतीने त्याचा अंत्यविधी व्हावा, यासाठी योसेफ अरिमथाईकर याला देवाने हिम्मत दिलेली आहे, धैर्य दिलेले आहे, असं आम्ही वचनामध्ये वाचतो. त्यानंतर आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये मोशेचे आईबाप
यांना एक प्रकारचं धैर्य मिळालं राजाच्या भयापासून. ते मूल चांगलं आहे, सुंदर आहे असं त्यांनी पाहिलं आणि त्या आईबापांनी विश्वासानं त्याला 3 महिने लपवून ठेवलं. त्यावेळी त्यांना राजाचं भय वाटलं नाही. या ठिकाणी देखील आम्ही पाहतो की एक असं प्रकारचं आत्मिक धैर्य त्यांना मिळालेलं आहे. मग आम्ही नवीन करारामध्ये पुन्हा पाहतो पेत्र आणि योहान यांनी प्रेषित 4:13 आम्हाला वाचायला मिळतं, धैर्याने सुवार्तेची घोषणा केली. प्रियांनो, ह्या गोष्टी सहज होत नाही. या गोष्टींचा जर आम्ही शांत बसून विचार केला तर या गोष्टीसाठी फार मोठ्या धैर्याची गरज असते. पावलाने देखील निर्भीडपणे सभास्थानामध्ये देवाच्या राज्याविषयी वादविवाद करीत आणि प्रमाण पटवीत 3 महिनेपर्यंत सुवार्तेची घोषणा केली आहे, शिक्षण दिलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये 19:8 आणि 28:31 ही गोष्ट सांगितलेली आहे. प्रियांनो, म्हणून आम्ही धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. शास्त्र आम्हाला शिकवतं की धैर्य धर, हिम्मत धर, घाबरू नको. ही एक आज्ञाच आहे आमच्यासाठी. आणि म्हणून कनान देश हेरायला गेलेले जे हेर होते त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही तो देश हेरा, ती जमीन पहा, तिथलं वातावरण पहा, तिथले फळं, तिथले लोक, ह्या सर्व गोष्टींचा शोध तपास करून धैर्याने तुम्ही परत या. धैर्य धरण्याविषयी शास्त्र आम्हाला नेहमी सांगत आहे. प्रियांनो, मग पुढे आम्ही पाहतो की यहोशवाला देखील परमेश्वराने म्हटलं की तू खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नको. आणि जो देश मोशेद्वारे माझ्या लोकांना देण्यासाठी मी वचन दिलं होतं त्या देशात तू आमच्या लोकांना घेऊन जा. धैर्य धर, हिम्मत धर, घाबरू नको. अशा प्रकारचा धीर आम्हाला पवित्र शास्त्र नेहमी देत असतं. येशूने देखील नेहमी आपल्या शिष्यांना म्हटलं, भिवू नका, घाबरू नका. ह्या गोष्टी कशासाठी आहेत प्रियांनो? आमचं मानवी जीवन, आमचं मानवी शरीर हे फार मर्यादित आहे आणि याला वारंवार एक प्रकारचं भय आहे. आणि ते भय केव्हा नाहीसे होईल? ज्या वेळेस आम्ही विश्वासामध्ये मजबूत होतो, ज्या वेळेस विश्वासाप्रमाणे कृती करायला शिकतो, त्यावेळेस आपोआपच देवाचा आत्मा आमच्या ठाई संचार करतो आणि एक प्रकारची अद्भुत धैर्यता आम्हाला प्राप्त होत असते प्रियांनो. आणि हे असण्याची आम्हाला या दिवसामध्ये फार गरज आहे. आणि असे पवित्र शास्त्रामध्ये 1-2 लोक आम्ही पाहतो की देवापासून त्यांना अशा प्रकारचं धैर्य मिळाल्यामुळे निर्भीडपने जगासमोर त्यांनी मोठ्याने वक्तव्य केलेलं आहे, साक्ष दिलेली आहे. दावीद काय म्हणतो? स्तोत्र 3:6 लाखो लोकांनी मला गराडा घातला तरी मी भिणार नाही. प्रियांनो, अशा प्रकारची साक्ष आमची देखील असायला पाहिजे. स्तोत्र 118:6 तो पुन्हा म्हणतो, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. अशा प्रकारे देवापासून प्राप्त होणारं धैर्य याची आम्हाला नितांत गरज आहे. यशाया देखील म्हणतो, यशाया 12:2 पहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरतो, मी भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल व माझे गीत आहे. प्रियांनो, अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये धैर्य असणं गरजेचे आहोत, कारण आम्ही प्रभूचे लोक आहोत. वेळी सुवेळी आम्ही तयार असायला पाहिजे. वेळी सुवेळी आम्ही धैर्याने पुढे जायला शिकायला पाहिजे. आणि या दिवसामध्ये आम्हाला त्याची गरज आहे. आणि दुःखाची गोष्ट अशी की जे भीतात ते देवाला सोडून निघून जातात. प्रियांनो, जिथं भीती आहे तिथं देवाचा आत्मा नाही, देवाचं कार्य नाही. पवित्र शास्त्रामध्ये देखील काही उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात. ज्यावेळेस गिदोन पलिष्ठ्यांबरोबर लढण्यासाठी गेला त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक सैन्य आलं, गिदोनासमोर उभे राहिले. परंतु परमेश्वर गिदोनास म्हणाला, असे जाहीर कर, ज्यांना भीती वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल त्याने गिलाद डोंगर सोडून
निघून जावे अशी सूचना देण्यात आली आणि तेव्हा जवळजवळ 22,000 लोक परत निघून गेले प्रियांनो. अशा प्रकारे आमच्यामध्ये भय कार्य करत असतं आणि प्रभूसाठी आम्ही निरुपयोगी ठरतो, प्रभूसाठी आम्ही दुर्बल ठरतो. आणि म्हणून आमच्या ठाई देवाचं भय असणं आणि त्यानंतर जगासमोर उभं राहण्याचं धैर्य असणं आम्हाला ह्याची गरज आहे प्रियांनो. गल्ल्याता पुढे देखील संपूर्ण इस्रायल सैन्य घाबरलं. पहिले शमूएल 17:24 असं म्हटलेलं आहे की त्या गल्ल्याथाला, त्या पुरुषाला पाहताच सर्व इस्रायल लोक अत्यंत भयभीत होऊन त्याच्या पुढून पळून गेले असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, ह्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये भीती निर्माण होते, धैर्य राहत नाही, हिम्मत राहत नाही, लढण्याची ताकद राहत नाही. आणि त्यावेळेस आम्हाला प्रभूचा आत्मा हे सर्व काही पुरवण्यासाठी नेहमी तयार असतो. एवढंच नव्हे, नवीन करारामध्ये देखील आम्ही पाहतो की पेत्राने भिवून जाऊन येशूचा नाकार केलेला आहे. त्याचप्रमाणे येशूला जेव्हा धरून नेण्यात आलं त्यावेळेस सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. हे सर्व काही भीतीपोटी झालेलं आहे, त्यांना धैर्य राहिले नाही. आणि म्हणून प्रभू असं म्हणतो की भिवू नका, घाबरू नका. प्रियांनो, आम्हाला या दिवसामध्ये धैर्याची गरज आहे. या दिवसामध्ये देवाचं वचन आम्हाला नेहमी इशारा देत आहे की माझ्या नावामुळे तुमचा छळ होईल, तुमचे हाल होतील, तुम्हाला धरून देण्यात येईल आणि तुम्हाला जीवे मारण्यात येईल. मत्ते 24:9 म्हटलेलं आहे. प्रियांनो, हे ते दिवस आलेले आहे, हा तो काळ आलेला आहे की ख्रिस्ती मंडळीने आता सावध होण्याची गरज आहे, धैर्य धरण्याची गरज आहे, प्रार्थना करण्याची गरज आहे, प्रभूपासून अधिक सामर्थ्य मागण्याची गरज आहे प्रियांनो या दिवसामध्ये. आणि ते आम्ही करायला शिकलं पाहिजे. ख्रिस्त येशूमध्ये जे सुभक्तीने आयुष्यक्रमण कराव्यास पाहतात त्यांचा छळ होईल असं पाऊल 2 तिमोथी 3:12 सांगतो. प्रियांनो, ह्या गोष्टी दाराशी येऊन ठेपलेल्या आहेत. आम्ही केव्हा उठणार, आम्ही केव्हा प्रभूला हाक मारणार, आम्ही केव्हा प्रभूचं सहाय्य घेणार. प्रियांनो, आम्ही आता झोपेतून उठावं अशी वेळ आलेली आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. पुढे असं म्हटलेलं आहे, देवाचं वचन आम्हाला सतत धीर देणारं आहे, हिम्मत देणारं आहे. मत्ते 10:28 असं म्हटलेलं आहे, जे शरीराचा घात करतात परंतु आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही त्यांना भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. प्रियांनो, आपण त्या परमेश्वराला नित्य आपल्यासमोर ठेवलेलं आहे, त्याचं भय धरलेलं आहे. मग आता विश्वासानं, धैर्याने येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही शिकणार आहोत. 1 कोरिंथ 16:13 पाऊल म्हणतो, सावध असा, विश्वासात स्थिर राहा, मर्दासारखे वागा आणि खंबीर व्हा, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. म्हणून या दिवसामध्ये आम्ही अधिक नम्र होऊ, प्रभूजवळ जाऊ आणि प्रभूला अगदी मोकळ्या अंतकरणाने सांगू की हे प्रभू, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारं सामर्थ्य, लागणारं धैर्य जे स्वर्गीय आहे, ते तुझ्यापासून आहे, ते आम्हाला तू दे, विपुलतेने दे. आमच्यामध्ये विश्वास निर्माण कर, विश्वासाप्रमाणे कृती करण्यासाठी आमची पावलं तू स्थिर कर, असे आम्ही त्याच्याजवळ प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर करो या वचनाद्वारे तुम्हा आम्हाला धैर्य देवो आणि शक्ती देवो. धन्यवाद पाळक साहेब. भित्रेपणा खरंच एक गंभीर समस्या आहे, परंतु त्यावरती आमचा प्रभू मात करण्यासाठी त्याची पवित्र वचनं देतो. स्तोत्रकर्ताही आम्हाला त्याचं सामर्थ्य या पवित्र वचनातून दाखवत असतो. पेत्रानेही भित्रेपणावरती मात केली आणि प्रभूचं गौरव केलं. मग प्रियांनो, त्याने दिलेला पवित्र आत्मा आमच्यासोबत आहे, त्याची पवित्र वचनं आमच्यासोबत आहे आणि तो स्वतः आमच्यासोबत सदैव आहे. तर भित्रेपणावरती आपण विजय मिळवूया, प्रभूचं गौरव आपल्या जीवनाद्वारे करू. मी पाळक साहेबांचा पुन्हा एक वार आभार मानतो आणि परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. खरं तर प्रियजन हो, काल रात्रीपासूनच चांगला पाऊस आपल्या परिसरामध्ये होतोय. धुळे आणि या परिसरामध्ये देखील विजांचा कडकडाट आणि मोठा पाऊस झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रभूने आम्हा सगळ्यांचं आरोग्य सांभाळावं, प्रत्येकाला आपली कृपा पुरवावी, आपल्या नदी नाल्यांना भरपूर पाणी असावं, यासाठी प्रभूला धन्यवादाची, आभाराची प्रार्थना करूया.
कारण की त्याची ही कृपा आहे. कारण की आता जुलै महिन्याचा हा शेवटला दिवस, आता ऑगस्टमध्ये आपण पदार्पण करणार आहोत. पुढील काळ आणि पुढील वेळ कशी असणार आहे ती प्रभूच्या हाती आपण सोपवून देऊया. सोबतच परमेश्वराला धन्यवाद देऊया की त्याने आम्हा प्रत्येकाच्या जीवाचं रक्षण केलं, पावसाचं पाण्यापासून संरक्षण दिलं, साथीच्या आजारांमधून प्रत्येकाला प्रभुदेव बाप आरोग्य देव. मी रेव्हरंट विश्वास पाडवी मी रेव्हरंट जे.एच. पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे की आपण पुढे येऊन प्रार्थना करा आणि आशीर्वादसुद्धा पठारे पाळक साहेब आपल्याला देतील. सर्व गोष्टींसाठी आपण आभार मानत प्रार्थना करू. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही मनापासून तुझा आभार मानतो आजच्या या नवीन दिवसाबद्दल आणि विशेषतः या जुलै महिन्याच्या या शेवटल्या दिवशी आम्ही पुन्हा एक वार प्रभू तुझ्या चरणापाशी येऊन या मंदिरामध्ये प्रभू थोडा वेळ बसून जे मनन चिंतन करत असताना आम्ही तुझ्या नावाला मनापासून धन्यवाद देतो. कारण तू आमचा पवित्र परमेश्वर, तू आपल्या लोकांना प्रभू उत्तेजन देणारा, धैर्य देणारा देव, तू आजही पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाबरोबर आहे. प्रेषितांना आणि प्रभू तू सदैव त्या काळामध्ये तू या भूतलावर असताना वारंवार प्रभू भिवू नका. आणि प्रभू आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर तू धैर्याचा आत्मा दिलेला आहे. तुझी स्तुती असो. आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ज्या तुझ्या आरंभीच्या प्रेषितांनी प्रभू धैर्याने शुभवर्तमान गाजवलं आणि या संपूर्ण जगाला हादरून टाकलं. आज आम्ही तुझा आभार मानतो कारण त्यांच्या ठाई जो आत्मा तू घातलास त्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी जे प्रचार केला, जो संदेश दिला, जी सुवार्ता गाजवली, आजही प्रभू आम्ही तुझा आभार मानतो. त्यामध्ये जिवंतपणा आहे. आणि म्हणून प्रभू या शेवटल्या काळामध्ये आम्ही प्रभू वावरत असताना आमचा विश्वास डळमळीत होऊ नये या जगाच्या भीतीने आणि प्रभू सरकारी किंवा प्रभू आमच्यावर दबाव टाकणाऱ्या ज्या काही संघटना, संस्था आणि ते सैतानाच्या अंधकाराची शक्ती, आज आम्ही त्याला न भीता प्रभू आम्ही धैर्याने प्रभू तुझं नाव उंच करावं, गाजवावं. आणि देवापा जे आम्ही पाहिलं, न्याहाळलं, जे चाचपलं, ज्यावर आम्ही विश्वास ठेवला, आज आम्ही त्या प्रभूच्या नावाला प्रभू तुझला प्रभू गौरव देण्यासाठी, त्याला उंचवण्यासाठी आमच्या ठाई देखील त्या सामर्थ्याचा, धैर्याचा आत्मा तू दे. आज या वचनाबद्दल, तुझ्या दासाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. ही वचनं ज्यांनी ऐकलेली आहेत त्या सर्वांच्या कानी पडलेली आहेत. आणि म्हणून देवबापा आमचं मुख सदैव उघडा असू दे. आणि देवबापा जे ते कुठे आम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी आम्ही धैर्याने हे उभं राहण्यासाठी तुझी कृपा दे. देवबापा आज आम्ही तुझी स्तुती यासाठी धन्यवाद स्तुती तुला अर्पण करतो की जो पाऊस ज्याची मोठ्या अपेक्षेने आम्ही वाट पाहत होतो, ज्याच्यासाठी आमच्या रात्रंदिवस प्रार्थना होत्या, त्या आमच्या सर्व प्रार्थना तू ऐकल्या आणि आम्हाला देखील रात्रभर चांगला पाऊस दिला. आणि प्रभू आमचा विश्वास आहे की तू आमची फजिती होऊ देणार नाही. आम्हाला लागणारा पाण्याचा मुबलक साठा तू देशील आणि हे सर्व आमचे नद्या, नाले, डॅम भरून वाहतील. याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. देवबापा तुझ्या या अनंत कृपेबद्दल, दयेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. या सर्व आमच्या महाराष्ट्रात, देशात जो चांगला पर्जन्य होत आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. तरी पण जेथे कुठे यामुळे हानी आहे, अनेकांचे प्राणहानी झालेले आहे, संसार उद्ध्वस्त झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये तू त्यांना मदतीचा हात पुरव. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो कोणालाही संकटात पडू देऊ नको. तर ही प्रभू सर्व वृष्टी होत असताना आम्हाला ती आशीर्वादाची वृष्टी मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रभू तू या सकाळी तुझ्या पायाजवळ येत असताना आम्ही प्रार्थना करतो की या दिवसामध्ये आम्हाला तुझ्या सहाय्याची गरज आहे. म्हणून आमच्या एसएमच्या सेवा करायला, एसएचच्या सर्व मंडळांना प्रभू तू धैर्याचा, अनुग्रहाचा आत्मा होते आणि आमच्या सर्व मंडळा विश्वासात स्थिर आणि मजबूत कर. आम्ही संस्थेच्या कारभारासाठी प्रार्थना करतो. जे काही कामं हाती घेतलेले आहेत ते सर्व सिद्धीच जाऊ दे आणि यामधून तुला गौरव मिळू दे. त्यासाठी लागणारा सर्व पुरवठा तुझ्या स्वर्गीय भांडारातून दे. आम्ही पुन्हा एक वार देवबापा तुझ्या नावाला धन्यवाद देतो कारण तू आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. तू आम्हाला कधी टाकत नाही, सोडत नाही. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
आज ज्यांचे जन्मदिवस असतील त्यांची आम्ही आठवण करतो. त्यांना तू नवीन आरोग्य दे, आशीर्वाद दे आणि प्रभू तू देव केलेलं दीर्घायुष्य देऊन या सर्वांचं तू कल्याण कर. आज आम्ही पुन्हा एक वार तुझा आभार मानतो. तू आमचा पवित्र प्रभू आमचा बरोबर आहे. आमच्या प्रार्थना ऐकणारा, धावा ऐकणारा तू देव, आज तू आमच्या बरोबर आहेस म्हणून तुझी स्तुती असो. तू या प्रार्थनेचं दिलेल्या उत्तराबद्दल पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देतो. तुझ्या दासाबद्दल आम्ही धन्यवाद देतो ज्यांनी हे वचन आज गाजवलं. प्रभू त्याद्वारे जे उत्तेजन आणि मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. म्हणून प्रभू आम्ही पुन्हा एक वार तुझ्या पवित्र आत्म्याच्या अधीन होत असताना तू आम्हा सर्वांना परिपूर्ण कर. पुन्हा एक वार तुला सर्व प्रकारचा मान, सन्मान, गौरव, आदर अर्पण करत ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या न्यायास सोडितो तसेच तू आमच्या न्याय आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. आमेन. पालसाहेब आशीर्वाद देतील. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या सर्व प्रार्थना योद्ध्यांबरोबर, ऑनलाईन जोडले गेलेल्या त्यांच्याबरोबर, आमच्या SM आणि SA चर्चेच्या सर्व सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. Cristo, pavitra shanti satpriti, shobha, saundarya माझी या जीवनी, येशू पवित्र तू, शुद्ध सौंदर्य दिसो या जीवनी. उद्या शनिवार तरुण संघ असेल. रविवारी सकाळी 8:30ला आपली नियोजित भक्ती. सर्वांना सलाम.